फळ म्हणजे आशा, मूळ म्हणजे पाश, कंद म्हणजे अहंकार. या त्रिविध गोष्टींचं नियंत्रण करण्यासाठी वनवासात केवळ या 3 गोष्टींचा स्वीकार करणं आहे. हे भगवान दाखवतात, आचरण करून दाखवतात. याकरताच जनवास सकामता, वनवास निष्कामता. जनवास स्वार्थी जीवन, वनवास निस्वार्थी जीवन आहे. त्याचप्रमाणे जनवासात असताना महत्व कशाला? प्रतिष्ठेला आहे. लोकांमध्ये असताना स्टेटस जपणं, प्रतिष्ठेला महत्व आहे. आणि वनवासात असताना निष्ठेला महत्व आहे. निष्ठा आहे, इकडे प्रतिष्ठा आहे. तर यातून आपल्याला शिकवतात श्रीरामांची नियमनिष्ठा, भगवंताची नियमनिष्ठा. जीवनात नियमांची आवश्यकता का? आणि ते नियम करून बऱ्याच वेळा नवीन वर्ष सुरू होताना याच चर्चा, यावर्षी नियम काय करणार, यावर्षी नियम काय करणार, ही जी चर्चा चालली, चेष्टा म्हणून चाललेली असते. की यावर्षी असं असं ठरवलंय, पहिला दिवस दुसरा दिवस झाला की तो नियम जातो. तर असे हे नियमांसंबंधात निदान आता आधी जसा उल्लेख केला की पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने पापमोचन कशाद्वारे होईल? नामस्मरणाद्वारे होईल. नामस्मरण काय? नियम केल्याशिवाय होणार नाही. नियम केल्याशिवाय होत नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठामध्ये मावळते नित्य नियम करा. आणि अशा प्रकारे भगवान श्रीरामांचं जीवन चरित्र आपल्याला विविध गोष्टी शिकवतात. म्हणून रामचरित्राचं चिंतन करत असताना, कृष्ण चरित्राचं चिंतन करताना केवळ कथा म्हणून त्याकडे न पाहता ते प्रबोधन, उद्बोधन आहे. जीवनासाठी प्रचंड मार्गदर्शन त्यामध्ये आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला दैनंदिन जीवनातले उपदेश प्राप्त होतात, मार्ग प्राप्त होतो. म्हणून वारंवार या कथांचं चिंतन केलं पाहिजे. हे ग्रंथ वाचणं, याचं चिंतन करणं, मनन करणं, त्याचं अनुसंधान असणं आणि त्याला संत वचनाची साथ, गुरुकृपेची साथ असणं नितांत आवश्यक आहे. या दृष्टीने आपण आता एक छोटंसं भजन करू आणि पुढच्या प्रसंगाकडे वळू. पान नंबर 50.